हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. आज आहे आमचा लास्ट डे इन गोवा. वाजले आहेत सकाळचे 7. मी आणि नायसा रेडी झालेलो आहोत. बाकी सगळे आता उठलेत आणि रेडी होत आहेत. काल आम्ही ब्रेड आणलेले ते उरलेले आहेत, बटर आहे, चीज आहे आणि नाही बोललं तरी सकाळच्या टायमात काही आम्हाला नाश्त्याला मिळणार सुद्धा नाही आहे. सो विचार केला की फटाफट उठते, रेडी होते आणि सगळ्यांना ब्रेड बटर वगैरे असं करून घेते. इन केस मुलांना वगैरे भूक लागली, काय आम्हाला पण भूक लागली ऑन द वे, तर आम्ही सुद्धा ते खाऊ शकतो जोपर्यंत आम्हाला नाश्ता नाही मिळत आहे. दूधसुद्धा आहे, सो ज्यांचं जर आवडलं असेल तर ते फटाफट त्यांच्यासाठी चहा वगैरे सुद्धा करते. सो खूप छान वाटतं आहे, एकदम प्लेझंट वाटतं आहे. मॉर्निंग खूप मस्त झालेली आहे आणि पूर्ण दिवससुद्धा खूप छान जाणार आहे. जर याच थॉट प्रोसेसने आपण आपला डे स्टार्ट केलं तर सगळंच आपल्याला पॉझिटिव्ह दिसणार आहे आणि सगळंच पॉझिटिव्ह वाटणार आहे. सो चला मग पुढे काय काय होतं ते तुम्हाला समजेलच. सी पीपल स्टे. चला रेडी. कुठे गेलं याच्यावरचं? गुड मॉर्निंग. सो फायनली आम्ही निघालो आहोत. यानूची अजून झोप चालू आहे, मस्त झोपली आहे. याला झोपणारच पण अजून एक बॅग होती तुझी, मग कसं राहील मामा? अरे होणार. फायनली हॅलो, ऑल सेट टू गो. बाय. सगळे चालले आता. काय माहिती. हे बघ आजोबा काय काय देतात बघ. हे काय दिलं आजोबा? काजूवडी. आम्ही इथे आलेलो, मस्त सांडगे घेतलेत, ओले काजू घेतलेले. आजोबा तुला काय काय देत आहेत बघ. कसं आहे हे पॅकेट? 90. चांगलं ना. अगं मज्जाच मज्जा एका पोरीची. आपली युट्यूब फॅमिली मेंबर भेटलेली आहे. थँक्यू सो मच. छान वाटलं मला. थँक्यू. मला खूप लोकांचा ऍक्च्युली मेसेज आलेले की तुम्ही सावंतवाडी क्रॉस करणार ना, तर प्लीज आम्हाला भेटत. मला बघितलं म्हणून रिटर्न आले. एकदा मागे आलेलं ना त्या शॉप मध्ये. हा, तुला सनी भेटायचं इकडे गाडीत. छान वाटलं भेटून. थँक्यू. तिने एवढं गाडीवरनं बघितलं आपल्याला आणि थांबली आता. ही बघ इकडे बघ. काय कुठे गेलेली? फिरायला गेलेली. येते तू? येते आमच्या हसते. येते आमच्या घरी तू? कॉलम आहे. सो आम्ही फायनली हॉल्ट घेतला आहे आंबोळी घाट इथे. तुला रे यानू दमली तू? दमली?
काय करणार नाही, घाबरू नका तुम्ही. घेतला आहे मस्त शुगर केन ज्यूस, पेरू आणि काय लंच आम्ही आता स्किपच करतोय. वाजले आहेत 5. सो आम्ही थांबलोय विठ्ठल कामत आणि थोडा नाश्ताच करू. डायरेक्ट मग डिनर. भूक लागले म्हणून टाइम निघून गेलेला. बोला ऐसा फटाफट घे. स्लाइम नको आता जेवताना. स्लाइम नको, दुसरं घे. लबाड लबाड लबाडच तू. 4 महिन्यात गोवा फिरायला गेली. त्यांचं काही काम नाही आहे. बरोबर आहे ना. या आता सगळे थोडं थोडं घ्या. अमोल घे. मला मेदू वडा पाहिजे. चहा घे. कॉफी ठीक आहे. खूप आठवणी ग, खूप आठवणी. व्हिएतनाम तिला समजत नाही काय चाललंय. चलो मजा आली. 5 दिवस खूप मजा केली. सावकाश जा आणि कळवा घरी पोचल्यावर. आरामात चालवा. बोल त्यांना बाय. चल बाय बाय बाय. ओळख झाली. ओळख. चल येते तू. येते. चल चला. किती हसते सुटले. हसते मग किती. जाते तू. जाते जाते ती पण. आर्याला आमचा कंटाळला आता. काय काय येते तू आर्याकडे. अरे दिदी कंटाळे. एकविरीला जाण्याच्या आधी 4-5 दिवस आधी सोडायचं. अभिमामा चला भूर. ए अभिमामा जा. एकविरीला जायच्या 4-5 दिवस आधी तुमची गडबड. तिला कुठे पाठवू. गडबड काय चला आम्ही घरी थोडी बनवून घेणार आहेत काय. चला हातले सोड. वाचोड. नको जाऊ दे. खूप लेट झाले. चलो काळजी घ्या. बाय. चल चलो बाय बाय. सावकाश जा. घरी पोचलो कळवा. आम्ही पोचलो आहोत 12:30. फायनली घरी पोचलो आहोत सुखरूपपणे. सो बॅक टू होम. आलो आहे मस्त गोवा वेकेशनवरून आणि आता वाजले आहेत सकाळची 6:30. सो 24 आवर्स ड्युटी आहे. रेडी झालो आहे आणि येस आमचं नॉर्मल रुटीन जे आहे ते पुन्हा एकदा स्टार्ट झालं आहे. सो वेकेशन्स एकदम मस्त धमाल आणि रिलॅक्सेशनमध्ये गेले आहेत. फॅमिली बरं असल्यावर एक वेगळीच धमाल असते. गुड मॉर्निंग. सो बॅक टू नॉर्मल. आमचा ब्रेकफास्ट रेडी होतोय. झोप झाली का नाही. 2 वाजले आम्हाला झोपायला. सो आज आहे टिफिनला कोबीची भाजी आणि छोले. वाजले आहेत 7:15 आणि सनी
निघाला, नाश्ता वगैरे झालं, त्याला टिफिन दिलं आणि आमचं लंचसुद्धा झालेलं आहे. फक्त आता वरण भात लावेल मी आणि संध्याकाळचं बघू. नायसाची तब्येत थोडीशी डाऊन आहे कारण आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तिने खूप धमाल केली आहे पूलमध्ये आणि त्या दिवशी ती 3 तास पूलमध्ये होती आणि म्हणून थोडंसं तिला फीवर आलं आहे. बट तिला औषध दिलं आहे. सो शी इज डुईंग गुड. असं कधीच झालं नाही की नायसाला ताप आला आणि नायसा खूप अशी झोपून वगैरे राहिली. ती तेवढीच ॲक्टिव्ह असते म्हणून मला काही असं वाटत नाही आणि खातेसुद्धा बऱ्यापैकी खाते. म्हणजे असं नाही आहे की खूप खाते बट खाते. सो थोडंसं रिलॅक्स आहे मी. अँड मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे. ज्ञानाबरोबरचे हे जे 5 दिवस होते ते अमेझिंग होते. रोज सकाळी उठल्या तिला बघायला मिळत होतं, झोपताना तिला बघायला मिळत होतं आणि एवढी गोंडस झाली आहे ना. मी गोंडू तिला नाव असंच नाही ठेवलं आहे, खूपच गोंडस झाली आहे. फक्त तिला गोंडू असं बोललं की एवढी क्यूट स्माईल द्यायची. सगळ्यांबरोबर मस्त ती राहिली आहे. हां, थोडीशी लहान आहे म्हणून थोडंसं रडणं वगैरे इज ऑब्वियस. बट असं ॲज सच तिचं काहीही त्रास नव्हतं. मला एकदम नायसाचे दिवस आठवले. आम्ही नायसाला 1.25 महिन्यापासून घेऊन फिरतो आणि आजपर्यंत नायसाने सुद्धा मला कधीच ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास दिला नाही आहे. नाही मोशन सिकनेस किंवा झोप नाही येते किंवा असं काहीही नाही. असं मला आजपर्यंत असं नाही. सो ज्ञानासुद्धा मला तशीच वाटते. हां, आता थोडीशी लहान आहे आणि आता कसं ती उपडी वगैरे व्हायला लागली म्हणून तिला सगळीकडे गोलगोल फिरायचं असतं. बट आम्ही फुल धमाल केली आहे आणि तिचा तो चेहरा, आम्ही सगळे तिला हाक मारायचं, तिने मस्त आमच्याकडे बघून स्माईल करायची. आता मिस करणार आहे ऑफकोर्स. मी तर तिला ऑफकोर्स जाऊन भेटूच शकते. बट हे कसं ते 5 दिवस सलग आम्ही सकाळ संध्याकाळ तिच्याबरोबर होतो आणि अशी बाहुलीसारखी सगळ्यांकडे जायची. रडत नाही मेन म्हणजे ती की आईच पाहिजे की बाबाच पाहिजे. आय नो ती खूप लहान आहे पण कधी कसं असतं काही मुलांना ना ते टचसुद्धा फील होऊन जातं की अरे आपल्याला कोणीतरी दुसऱ्याने घेतलं आहे. बट ही सगळ्यांबरोबर आर्या तर एवढी मस्त सांभाळत होती ना ज्ञानाला. सो आम्ही खूप धमाल केली. आमची गोवा ट्रिप अमेझिंग होती. अशी फर्स्ट टाईम ही अशी लाईक मोठा ग्रुप आम्ही गेलेलो. बट खूप एन्जॉय केलं, खूप खाल्लं आणि जसं प्लॅन केलेलं तसंच सगळं काही झालं म्हणून छान वाटलं. सो चला मग हा व्लॉग मी ॲक्च्युली तेच एंड करते आहे. अजून मला बॅकपॅक आता तर मेन म्हणजे मला व्हिडिओसुद्धा एडिट करायचं आहे. पुढे काय होणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये ते मला उद्या कळेल. सो यू पीपल स्टे ट्यून. आय होप तुम्हाला आमचे गोवा सिरीज आवडल्या असतील पाहिले तर नक्की बघा. सो असंच प्रेम करत राहा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि येस, घरी आल्यावरती खरंच खूप छान वाटतं. कितीही फिरलो तरी घर हे घर असतं. इकडचं आपलं जे फूड आहे ते असं म्हणजे बाहेर आपल्याला सगळं फॅन्सी फूड वगैरे मिळतं बट ॲट द एंड आपल्याला घरातलंच फूड लागतं. आणि आज सनीला एवढं दुसऱ्यांदा चपाती मिळाल्यानंतर तो एकदमच खुश झाला. सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.